Good afternoon, everyone. In last lecture, we have seen constructor and its different types. That is default constructor and parameterized constructor with their example. And in last lecture, we have started inheritance, and I think we cover its first type, that is single inheritance. Today, we are going to see its example. Okay. So the first type is single inheritance that we have already discussed. That is, in single inheritance, there is one base class and one derived class. This derived class can acquire the properties. That is nothing but the methods and member function and data members in class A. तर त्याचं एक आपण सिंपल एक्झाम्पल घेतलं होतं. जस्ट आपण करून बघूया. आता ठीक आहे, सिंगल इनहेरिटन्स झालंय. आपण नेक्स्ट टाईपचे बघू. ओके, नेक्स्ट आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. त्यामध्ये एक बेस क्लास, त्यापासून डिराईव्ह क्लास. हा डिराईव्ह क्लास या बेस क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. या डिराईव्ह झालेल्या क्लासपासून अजून एक डिराईव्ह क्लास, तो क्लास या क्लासचे प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. आणि हा क्लास जो काही सगळ्यात शेवटचा डिराईव्ह क्लास आहे, तो या बेस क्लासचे ॲज वेल एज या बेस क्लासचे पण प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. दिस इज नथिंग बट द मल्टी लेवल इनहेरिटन्स. नेक्स्ट आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. यामध्ये एकच बेस क्लास, त्यापासून दोन डिराईव्ह क्लास. हा क्लास या क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो आणि हा क्लास या बेस क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. म्हणजे हे दोन्ही डिराईव्ह क्लास आहेत ते एकाच क्लासपासून हे झाले, पण दोघेही सुद्धा या बेस क्लासच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो. दिस इज हायरार्ची. आणि हायब्रिड इज कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल मल्टी लेवल. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, इट्स हायरार्चिकल ए बी सी. एक बेस क्लास, त्यापासून दोन डिराईव्ह क्लास, आणि ह्या डिराईव्ह झाल्यापासून आणखीन डिराईव्ह क्लास झाले. म्हणजे हे इकडच्या साईडनं मल्टी लेवल पण होते. ओके, आता इथं हा सिंगल टाईप आला आणि हा काय झाला, हायरार्चिकल. सो दिस इज नथिंग बट द हायब्रिड क्लास. आता बघा सिंगल इनहेरिटन्सचे एक्झाम्पल. यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल दोन व्हेरिएबल, एक क्लास डिफाईन केलाय क्लास ए. त्याच्यामध्ये डेटा मेंबर्स डिफाईन केलेत आय आणि जे, आणि एक मेथड लिहिली त्याच्यामध्ये आय आणि जे ची व्हॅल्यू प्रिंट केली. ओके, शो बेस म्हणून मेथड लिहिले आणि त्याच्यामध्ये आय आणि जे ची व्हॅल्यू प्रिंट केली. त्यानंतर बी एक क्लास घेतलाय, तो एक्सटेंड ए पासून झालाय. त्यामध्ये के व्हेरिएबल घेतला आणि के ची व्हॅल्यू प्रिंट केली. कुठल्या ह्याच्यामध्ये, शो डिराईव्ह मध्ये. त्यानंतर ऍड ऑल म्हणून घेतलाय, तर त्याच्यामध्ये आय जे आणि के यांची ऍडिशन केली आणि ती ऍडिशन केलेली प्रिंट करायची. आणि हा शेवटचा आपला क्लास बनवलाय, ज्यामध्ये मेन मेथड राईट केली. आणि या मेन मेथडमध्ये आपण ए चा ऑब्जेक्ट बनवला, बी चा ऑब्जेक्ट बनवला, आणि जो ए चा ऑब्जेक्ट आहे तर त्यातून आपण आय ची व्हॅल्यू आणि जे ची व्हॅल्यू सेट केली आणि शो बेस कॉल केला. बी चा ऑब्जेक्ट बनवला, त्यांना आपण आय आणि जे ची व्हॅल्यू त्याला असाइन केली थ्रू बी, आणि शेवटी आपण शो बेस आणि शो डिराईव्ह या दोन्ही मेथड कॉल केल्या आणि त्याची ॲडिशनसाठी ॲड ऑल मेथड कॉल केली. बघा, सिंगल इंटरचं जर आपल्याला एक्झाम्पल पुन्हा बघायचं असेल तर वेळ लागेल ॲक्च्युली. आपण पुढचा टाईप बघूया त्यापेक्षा, मल्टी लेवल इनहेरिटन्स, कारण की हे ऑलरेडी तुम्ही केलं, आणि नाहीतर मग तुम्ही होमवर्कला पण करू शकता. सोपं एकदम. नेक्स्ट वन आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. ह्याच्यामध्ये बघा, ती डायग्राम जर तुम्हाला आठवत असेल तर क्लास ए आहे, त्यापासून एक क्लास डिराईव्ह झालाय क्लास बी, आणि बी पासून पुन्हा एक क्लास डिराईव्ह झालाय क्लास सी. आता तो क्लास बी हा क्लास ए च्या प्रॉपर्टीज आणि क्लास सी क्लास बी च्या ॲज वेल एज क्लास ए च्या प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो. आता त्यासाठी क्लास ए लिहिला. क्लास ए मध्ये आपण वर्ड सेट मेथड लिहिली आणि त्यामध्ये लिहिलं की दिस इज त्या मेथडमध्ये राईट केलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, आणि दिस इज द सेट ऑफ क्लास ए. बी पासून क्लास बी केला, तो डिराईव्ह झाला ए क्लास पासून, म्हणून इथं एक्सटेंड कीवर्ड यूज केला, पब्लिक वाईड गेट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, दिस इज द गेट ऑफ क्लास बी. त्यानंतर क्लास सी यूज केला, तो एक्सटेंड बी पासून झालाय
आणि त्यामध्ये चेक मेथड लिहिली, गेट सेट गेट आणि लास्ट वन चेक. त्यामध्ये चेक क्लास सी इथं मल्टीलेवल इंटरेस्टचा क्लास बनवला आणि त्याचे ऑब्जेक्ट्स बनवले बघा. एचा बनवला, ऍक्च्युली फक्त सीचा ऑब्जेक्ट जरी बनवला तरी तो तिन्ही मेथड कॉल करू शकतो. आता बघूया आपण एक्झाम्पलच डायरेक्ट. आता इथं मी फर्स्ट ऑफ ऑल नोटपॅड एक मोठं केलं, मी क्लास बनवला क्लास ए आणि त्याच एक्झाम्पलमध्ये दिल्याप्रमाणे इथं एक मेथड राईट केली, पब्लिक वाईड सेट. आणि या मेथडमध्ये मी फक्त एक लाईन राईट करून ठेवली, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन सेट मेथड फ्रॉम क्लास ए आणि इथं सेमिकोलॉन दिला. सेम मी हाच कोड कॉपी पेस्ट करतो. इथं क्लास बी म्हणलं आणि क्लास बी इज एक्सटेंड्स फ्रॉम ए. प्रोग्राम सेव्ह करायचा, ई ड्राईव्हला जावा आणि प्रोग्राम्स ला नाव देऊया मल्टीलेवल अंडरस्कोर EX डॉट जावा. ओके. आता इथं मेथडचं नाव बदलूया आपण. मेथडचं नाव दिलं गेट, दिलं गेट मेथड फ्रॉम क्लास बी. ओके. आणि ऑब्विसली आपण थर्ड पण क्लास लिहिणार, क्लास सी एक्सटेंड्स बी. गेट सेट आणि थर्ड कुठली लिहिली मेथड, चेक. काही नाव देऊ शकता मेथडला. इथे लिहिलं चेक मेथड फ्रॉम क्लास बी. ओके. आता आपल्याला ऑब्जेक्ट्स बनवायचे, त्यासाठी मी नाव दिलं क्लासला क्लास मल्टी लेवल बरोबर अंडरस्कोर EX. तर मेन मेथड पहिल्यांदा राईट करायला लागेल, कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि ओपन. इथं राईट केलं पब्लिक स्टॅटिक void main. इथं ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग आता इथं ऑब्जेक्ट बनवायचे. मी इथं ऑब्जेक्ट बनवला बी इज इक्वल टू न्यू बी आणि बी ना मी ए ची मेथड ऍक्सेस केली, दॅट इज बी डॉट सेट. ओके. आणि बी ने स्वतःची पण मेथड ऍक्सेस केली, दॅट इज बी डॉट गेट. नंतर आपण सी चा पण ऑब्जेक्ट बनवला, स्मॉल सी इज इक्वल टू न्यू. आता इथं बघ कॅपिटल, इथं बी जर यूज केलाय क्लासचं नाव तर हा पण कॅपिटलच पाहिलं, अदरवाइज इट शोज एन एरर. सेम इथं हा ब्रॅकेट ने आता सी ना सेट सी डॉट गेट आणि सी डॉट चेक.
मेथड लिहिल्या, कॉल केल्या. आता आउटपुट चेक करूया. प्रोग्राम मी सेव्ह केलं इथे, हा पाथ घेतला, इथं CMD ला गेलो, CD/D, ओके, आणि सी युजर्स ॲडमिनिस्ट्रेटर, सॉरी, CD/D कंट्रोल, ओके. आता इथं मला ती कमांड राईट करायची, जावा सी, प्रोग्रामचं नाव मल्टी लेवल अंडरस्कोर EX डॉट जावा. नाव काहीतरी चुकलेलं दिसते आपलं. मल्टी लेवल बरोबर आहे, मल्टी लेवल बरोबर. हो, अजून एक पार्ट पुढे जायचं राहिलं का आपला? पार्ट कुठेपर्यंत आला आपला? ई जावा नोट्स मध्ये गेलो. शेट, आपल्याला ई जावा आणि प्रोग्राम्स मध्ये जायचं होतं. तर मी CD आणि /D दिला आणि कंट्रोल V केला. आता आलो, आता ती कमांड देऊ. ओके, डॉट जावा काढलं मी, जावा सी. हे बघा, पहिल्यांदा आपण क्लास बी चा ऑब्जेक्ट बनवला आणि त्यांना बी आणि ए च्या आपण मेथड कॉल केला. सेट मेथड फ्रॉम क्लास ए आणि क्लास गेट मेथड फ्रॉम क्लास बी आलं, आणि सेट मेथड फ्रॉम क्लास ए बी, आणि शेवटचं मला इथं वाटतं इथं सी लिहायचं राहिलंय आपलं, इथं सी पाहिजे. ओके, आणि पुन्हा जर आपण कंपाईल केला तर तिने आपल्याला भेटलं. ओके, ते झालं मल्टी लेवल. नेक्स्ट बघा, हायरार्चिकल. हायरार्चिकल मध्ये काय असते बघा, जर डायग्राम बघितली तर मी एकच बेस क्लास, त्यापासून 2 क्लास डिराईव्ह झालेत. म्हणून क्लास ए लिहिला, त्यामध्ये सेट मेथड लिहिली, आणि क्लास बी लिहिला, तो एक्सटेन्स होतोय ए पासून, त्यामध्ये एक मेथड लिहिली. सी लिहिला, तो पण ए पासून होतोय. आता इथं ऑब्जेक्ट बनवताना ए चा बनवला ऑब्जेक्ट, त्यानं ए ची मेथड कॉल केली, बी चा बनवला, बी ने ते दोन्ही कॉल केलं, आणि सी चा बनवला, आणि सी ने पण दोन्ही कॉल केलं. तर बेटर वे आपण बी आणि सी चा ऑब्जेक्ट बनवू आणि त्याने मेथड कॉल करू. आता यासाठी हायरार्चिकल इनहेरिटन्स मी काय करतो, आता हाच कोड आपण कॉपी पेस्ट करूया. Ctrl+C, Ctrl+N आणि Ctrl+V. फक्त इथं नाव चेंज करायचं. हायरार्किकल डॉट जावा. ओके, आता काय करणार आपण, ए मध्ये तर मेथड लिहिली ए नावाची, ती एक्सटेन्स ए बरोबर, इथं गेट मेथड फ्रॉम क्लास बी, आणि सी एक्सटेन्स ए येणार इथं, त्यामध्ये चेक मेथड फ्रॉम बी. आता ऑब्जेक्ट बनवताना बरोबर, आणि सेट आणि गेट, इथं गेट आपल्याला कॉल नाही करता येणार कारण ती बी मधली आहे, बरोबर ना. आपल्याला फक्त ए आणि सी च्या मेथड कॉल करता येणार, इथं आपल्याला ए आणि बी च्या.
ओके, आता हा प्रोग्राम पण आपण रन करून बघू. इथं मी फक्त नाव चेंज करतो. हायरार्किकल आणि एम केलं मी, एंटर केलं. ओके, आता इथला डॉट जावा काढूया आपण आणि जावा सीच्या ऐवजी जावा करूया. एंटर मारलं. सेट मेथड फ्रॉम ए बी आणि ए आणि सी. ओके, तर हे होतं हायरार्किकल. लास्ट वन इज हायब्रिड. हायब्रिडचं एक्झाम्पल, क्लास ए घेतला, त्यामध्ये सेट नावाची मेथड, क्लास बी मध्ये पण एक्सटेंड केला ए पासून, बरोबर ना. क्लास सी पण पुन्हा बी पासून एक्सटेंड केला, क्लास डी बी पासून एक्सटेंड केला. म्हणजे बघा, ए पहिल्यांदा येईल, ए पासून डिराईव्ह बी, बी पासून डिराईव्ह सी आणि बी पासून पुन्हा डिराईव्ह डी पण, बरोबर. आणि हायब्रिड मेथड्स कुठल्या कुठल्या दिल्या आहेत? ए मध्ये सेट, बी मध्ये गेट, सी मध्ये चेक आणि डी मध्ये पुट, असे 4 मेथड लिहिले. आणि ऑब्जेक्ट बनवताना बी चा ऑब्जेक्ट बनवायला लागेल, सी चा बनवायला लागेल आणि डी चा एक बनवायला लागेल. आता आपण समजा बी चा बनवू शकतो, कारण की ए पासून बी डिराईव्ह झाली. सी चा बनवणार आपण, त्यातनं आपण फक्त ए आणि बी चे आपण दोन्ही कॉल करू शकतो. आणि जो डी चा बनवलाय त्यांनी आपण डी, क्लास डी थ्रू आपण क्लास बी आणि सी आपण ऍक्सेस करू शकतोय. आणि ए पण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, आता याच एक्झाम्पल मध्ये आपण करूया. मी फक्त इथं याचं नाव चेंज केलं, हायब्रिड. आणि क्लास ए ठीक आहे, एक्सटेंड क्लास ए ची मेथड ठीक आहे, बी ची पण ठीक आहे, सी डिराईव्ह फ्रॉम आपल्याला बी करायचं इथं. बरोबर. आणि अजून एक क्लास आपल्याला लिहायचा आहे, क्लास डी. क्लास डी एक्सटेंड्स बी. यामध्ये पण सेम मेथड आपल्याला राईट करायची. इथं कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज केलं, इथं मेथडचं नाव लिहिलं, पब्लिक वाईड पुट. या मेथड मध्ये इथं चेंज केलं, पुट मेथड फ्रॉम क्लास डी. नेक्स्ट आपल्याला काय करायला लागेल, ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतील. बी न आपण बी ची आणि ए ची मेथड कॉल केली, सी चा ऑब्जेक्ट बनवला, त्याने आपण सी न आपण ए ची मेथड, बी मधली मेथड आणि स्वतः सी ची मेथड पण आपण हे करू शकतो. आणि सेम डी इज इक्वल टू डी न्यू डी, यामध्ये आपण डी डॉट सेट, राईट, डी डॉट गेट
फक्त चेक येणार नाही, कारण की तो वेगळा क्लास आहे. आणि ना डी डॉट पुट. रन करून बघूया आता आपण. प्रोग्रामचं नाव दिलं आपण हायब्रिड एक्झाम्पल. ओके. हायब्रिड नावच नाही भेटत. ओरे हो. पण हायरार्चिकल मध्ये सेव्ह झाला. ठीक आहे, तर सध्या तात्पुरतं आपण तेच नाव लिहू. मग ए ची मेथड कॉल झाली, त्यामध्ये सॉरी बी ची मेथड, बी न केलेले ऍक्सेस केल्या मेथड ए आणि बी, म्हणजे सेट आणि गेट. नंतर सी न केलेल्या सेट आणि सी तो आपण गेट कॉल केली, गेट कॉल का नाही झाली. सेट मेथड फ्रॉम क्लास ए, गेट मेथड फ्रॉम क्लास बी, आणि डीचा पण कॉल नाही झाला, म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. गेट मेथडला प्रॉब्लेम आहे काहीतरी. बी एक्सटेंड्स ए, सी एक्सटेंड्स बी, बरोबर आहे. डी एक्सटेंड्स स्ट्रक्चर कसं आलं बघूया आपण. पहिला म्हणणं क्लास ए, पेन्सिल 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 टेक्स्ट. क्लास ए, बरोबर. त्यानंतर सेम अजून एक बनवला क्लास बी, बरोबर. नेक्स्ट काय केलं, क्लास सी. अजून एक बनवला क्लास डी. ओके, तर बी एच्या मेथड ऍक्सेस करतोय, सी बी च्या मेथड ऍक्सेस करतोय, आणि डी पण बी च्या मेथड ऍक्सेस करतोय. हा, मग डी पासून आपण चेक तर नाही कॉल केलं, बरोबर आहे.
ए ची मेथड सेट, बी ची मेथड गेट, पुन्हा ए ची मेथड सी क्लास सी न ए ची आणि बी ची मेथड पण ऍक्सेस करणार. सी न बी ची मेथड नाही ऍक्सेस केली. सी डॉट गेट ओके ओके. तर त्यामध्ये सी ए आणि सी न ए आणि सी ची मेथड ऍक्सेस केली आणि डी न का नाही केली. डी न ऑब्जेक्ट बनवला पण इथं डी डी ए ला नाही ऍक्सेस करू शकणार. म्हणजे हा एका क्लास पासून दोन, एका बेस क्लास पासून दोन क्लास खाली नाही देणार होणार. बघा हायरार्चिकलचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं, सॉरी हायब्रिडचं, तर यामध्ये हायब्रिड हां एक बेस क्लास, त्यापासून दोन डिराईव्ह क्लासेस आणि त्यांच्यापासून पुन्हा एक एक. ओके, किंवा एक बेस, आता इथं ए पासून बी, बी पासून दोन सी आणि डी. C can acquire the properties from B as well as A and D can acquire the properties from B as well as A. तर आपल्याला ओके, आपण असं करू, इथं आपण A चा पण ऑब्जेक्ट बनवू म्हणजे व्यवस्थित येते होऊ. कुठेतरी ब्रॅकेट राहिला प्लस. कंपाईल झाला, रन झाल्यानंतर ए ची मेथड, बी ची मेथड, पुन्हा सी ला
डी पासून कॉलच काय होत नाहीये. डी जर एक्सटेंड नाही केली तर एक्झाम्पल मध्ये हायब्रिडच्या क्लास ए बनवला बरोबर, क्लास बी एक्सटेंड्स ए, क्लास सी एक्सटेंड्स बी, क्लास डी एक्सटेंड्स बी, एचा बनवला ए वन डॉट सेट, बीचा बनवला सेट आणि गेट, सीचा बनवला सेट गेट आणि चेक, आणि डीचा सेट गेट आणि पुट. सेम आपण असंच केलंय. इथं आउटपुट ए बी डी, डीचं का नाही येईल क्लास डी एक्सटेंड्स लास्ट ट्राय करून बघूया आपण. अरे इथं आपण नाव शेट हायब्रिड नाव दिलंय. हा तरी म्हणलं येत का नाहीये. मेन क्लासचं नाव जे आपण दिलं, मेन क्लासचं जे नाव दिलं तेच आपण त्याच नेमनं सेव्ह केलं पाहिजे. आता येईल बघा. एचा ए, बीचा ए आणि बी, सीचा ए बी आणि सी, आणि डी ला इथं आता आपण पुन्हा एक्सटेंड्स फॉर्म बी करूया. आणि इथं डी ला सेट आणि गेट कॉल करू. क्लिअर स्क्रीन. पुन्हा आपण कंपाईल करू, रन. तर इथं बघा लास्ट आहे ना ए बी डी, सी न ए बी सी, आणि बी न ए आणि बी, आणि ए न ए, अशा मेथड इनहेरिट केलं. तर इथं आपलं इनहेरिटन्सचे टाईप सगळे झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फायनल कीवर्ड. फायनल कीवर्ड जावामध्ये आपण यूज करतो इनहेरिटन्समध्ये. ज्यावेळी आपण फायनल कीवर्ड आपण व्हेरिएबल बरोबर, मेंबर फंक्शन बरोबर आणि क्लास डेफिनेशन बरोबर यूज करू शकतो. आता बघा इथं एक्झाम्पल मध्ये फायनल इंटिजर ए इज इक्वल टू 7 दिलंय, आणि फायनल फ्लोट बी. आता त्यानंतर ए ची व्हॅल्यू 7 फिक्स केली आणि बी ची व्हॅल्यू 44.20. आता इथं बघा, जर फायनल इंटिजर ए इक्वल टू 7 जर आपण दिलं, नंतर आपण ए इक्वल टू 4 केलं, तर इट्स नॉट अलाउ. त्याची व्हॅल्यू ही फिक्स झाली 7, वी कॅनॉट चेंज इट, आणि त्याचा एरर जनरेट होईल. आता इथं बघा क्लास आहे. आता ही मेथड आपण काय केली, फायनल. फायनल मेथड करताना आपण त्या मेथडच्या आधी फक्त फायनल म्हणून नाव द्यायचं, आणि इथं क्लास ए मध्ये ती आपण मेथड फायनल मेथड यूज केली, तर आपण बी ती मेथड दुसऱ्या
कुठल्याही क्लासमध्ये यूज करू शकत नाही. आता इथं मी सेट मेथडला फायनल म्हणवलं तर ती बी मध्ये आपण जरी ती एक्सटेंड केली ए पासून तरी सुद्धा आपण ती तिथं यूज करू शकत नाही. तिथं एरर जनरेट होईल. ओके, एरर देईल. त्यानंतर क्लासला पण आपण जर फायनल म्हणलं तर त्याचा आपण इनहेरिट करू शकत नाही. म्हणजे आपण इथं एक्सटेंड ए लिहू शकत नाही. इट गिव्स अन एरर कॅनॉट इनहेरिट फ्रॉम द फायनल ए. तर त्यासाठी आपण म्हणजे जर एखाद्या वेळी आपल्याला मेथड किंवा क्लास किंवा व्हेरिएबल जर आपल्याला इनहेरिट करून द्यायचं नाही, तो दुसऱ्या क्लासमध्ये जर अलाउ करायचं नसेल तर आपण त्याला फायनल बनवतो. नेक्स्ट आहे सुपर कीवर्ड. सुपर कीवर्ड आपण कशासाठी यूज करतो? टू पास द पॅरामीटर टू द कन्स्ट्रक्टर ऑफ द बेस क्लास फ्रॉम द कन्स्ट्रक्टर ऑफ डिराइव्ह क्लास. जो काही बेस क्लास मधला कन्स्ट्रक्टर आहे तर त्याला व्हॅल्यू पास करण्यासाठी कुठून डिराइव्ह क्लासच्या कन्स्ट्रक्टर मधनं आपण सुपर कीवर्ड यूज करतो. आणि ओव्हर रिडन मध्ये पण आपण ओव्हर रिडन मेथड म्हणजे काय, तर दोन्ही मेथडचं नेम सेम असतं तर त्यावेळी पण आपण सुपर कीवर्ड यूज करतो. आता त्याचं एक्झाम्पलच बघू. क्लास ए पब्लिक ए आणि इंटिजर एक्स इथं पास केलं. ठीक आहे. आणि हा काय बनवला आहे क्लास ए आणि हा कन्स्ट्रक्टर पब्लिक ए, त्याला इंटिजर एक्स हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर केला. ओके. नंतर क्लास बी एक्सटेंड्स ए पब्लिक बी. आता इथं बघा या जो काही कन्स्ट्रक्टर आपण क्रिएट केला आहे तर त्याला व्हॅल्यू पास करायची म्हणजे एक्सला व्हॅल्यू द्यायची म्हणून इथं आपण सुपर कीवर्ड यूज केला. ही व्हॅल्यू 4 दिली म्हणजे आता एक्सची व्हॅल्यू काय होणार 4 होणार आणि इथं तो प्रिंट करणार. हेच त्याचं आउटपुट. ओके, यासाठी आपण सुपर कीवर्ड यूज करतो. आणखीन यामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर बघा इथं दिलं पब्लिक क्लास ए पब्लिक इंटिजर ए डिफाईन केला. बी एक्सटेंड्स ए बी इंटिजर सॉरी पब्लिक इंटिजर ए पब्लिक बी हा कन्स्ट्रक्टर त्याचा बनवला आणि त्यामध्ये सुपर डॉट ए इक्वल टू 2 म्हणजे या व्हेरिएबलची व्हॅल्यू 2 झाली आणि ए इज इक्वल टू 3 म्हणजे हा आपण या क्लास सॉरी या कन्स्ट्रक्टर मध्येच आपण डिफाईन केलाय. आणि जर आपण प्रिंट करताना सुपर डॉट ए केलं तर त्याची व्हॅल्यू 2 प्रिंट होईल. सिंपल ए केला तर त्याची व्हॅल्यू 3 प्रिंट होईल. हे 2 आणि 3. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पॉलिमॉर्फिझम आणि त्याचे टाइप्स बघू आणि पुढचं आपण कव्हर करू. पॉलिमॉर्फिझम नंतर ॲब्स्ट्रॅक्शन आणि काय राहते ॲब्स्ट्रॅक्शनचे एक्झाम्पल भरपूर घेतलेत. ॲब्स्ट्रॅक्शन नंतर इंटरफेस एक राहते म्हणजे पॉलिमॉर्फिझम ॲब्स्ट्रॅक्शन इंटरफेस आणि झालं. मग या तीनच गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला बघू कव्हर करू हे आणि हा चॅप्टर एंड करू. ठीक आहे. ओके, थँक्यू.